हाय गाईज, माझं नाव सायली आहे. आज मी सेल्फ मेकअप व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला नसेल, त्यात मी माझे मेकअप प्रॉडक्ट्सचं इंट्रोडक्शन दिलेलं होतं आणि तेच प्रॉडक्ट मी या व्हिडिओमध्ये यूज केलेले आहेत. तर स्टेप बाय स्टेप मी काय काय यूज केलं आहे हे सगळं दाखवणार आहे. मी स्किन प्रिपरेशन या व्हिडिओमध्ये दाखवते तसं मी पहिलेच करून ठेवलेलं होतं. स्किन प्रिपरेशन मी पहिलेच केलेलं होतं. लेन्सेस पहिलेच लावलेली होती. आता यात मी दाखवलेलं आहे की सगळ्यात फर्स्ट प्रोडक्ट जे मी यूज केलेलं होतं ते आहे प्रायमर. त्यानंतर ऑरेंज करेक्टर आणि ऑरेंज करेक्टरला छान ब्लेंडरनी मस्त ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता ऑरेंज करेक्टर कशासाठी, तर डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट्स. माझी स्किन ॲक्ने प्रोन स्किन असल्यामुळे मला डार्क स्पॉट्स पण खूप आहेत आणि मला डार्क सर्कल्स खूप आहेत पहिलेपासूनच. ते छान ब्लेंड केल्यानंतर त्यानंतर मी फाउंडेशन घेतलेलं आहे, फॉरेवर 52चं फाउंडेशन. बाकी प्रोडक्टचं पण इंट्रोडक्शन तुम्हाला त्या लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या भेटेल. कुठले ब्रँडचे कुठले प्रोडक्ट आहेत सगळं माहिती पडेल. यानंतर मी फाउंडेशन लावलं. आता फाउंडेशन पण मी छान असं ब्लेंड करून घेणार आहे. हा सगळा मेकअपचा खेळ जो आहे ना मित्रांनो, सगळा ब्लेंडिंगवर आहे. तुम्ही ब्लेंडिंग व्यवस्थित करा, तुमचा मेकअप स्मूथ होईल. मला खूप एक्सपिरियन्स नाही आहे, पण हे माझं फर्स्ट एवर सेल्फ मेकअप आहे. तर तुम्ही प्लीज पूर्ण मेकअप बघितल्यानंतर प्लीज सांगा मला कॉमेंट्समध्ये की काय चुकलं, आणि मी पण चुका सांगणार आहेत शेवट. फाउंडेशन चांगलं ब्लेंड केल्यानंतर मी कन्सिलर लावलेलं आहे. जिथे-जिथे कन्सिलरची गरज असते, जसं अंडर आईजमध्ये आणि कपाळावरती, असं फोरहेडवरती, जिथे-जिथे गरज आहे तिथे-तिथे कन्सिलर लावायचं. त्याला पण छान असं ब्लेंड करून घ्यायचं. कन्सिलरला व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर पावडरिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर ब्लेंडिंग करणं याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की अंडर आईजमध्ये लाईन्स यायला नको. पावडरिंग करणं इम्पॉर्टंट आहे. तर पावडरिंग झाल्यानंतर माझं एक चुकलं यात की मी ब्लश पहिले, क्रीम ब्लश असल्यामुळे ते पहिले यूज करायला पाहिजे होतं, त्यानंतर पावडरिंग करायला पाहिजे होतं. पण मी विसरले. हा माझा फर्स्ट व्हिडिओ होता सेल्फ मेकअपचा, ठीक आहे. मी पावडरिंग केल्यानंतर ब्लश लावलं, तरी पण मी त्याला व्यवस्थित सेट केलं, त्याचा प्रॉब्लेम नाही झाला काही. तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे छान असं ब्लेंड केलं, थोडं फ्लेक्स पण केलं मी आणि ब्लश मी पावडरिंग नंतर लावून ही चुकी केली थोडीशी, पण ठीक आहे. नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेल नक्कीच. ब्लश असं लावून घेतलेलं आणि मग मी नंतर त्याला ब्लेंडरनी छान ब्लेंड केलं आणि मग होती आयशॅडो. ओके, आता इट्स टाईम फॉर आय मेकअप, सॉरी. पहिले मी कन्सिलर लावलेलं छान, त्याला ब्लेंड केलं, थोडंसं पावडरिंग पण केलं आणि मग ब्राऊन कलरचं आयशॅडो घेऊन त्याला छान ब्लेंड केलं आणि त्यावर शिमर पिगमेंट लावलं आणि मग हायलायटर लावलं आणि लिपस्टिक, आयलॅशेस आणि बस. सेटिंग स्प्रे आणि मेकअप माझा रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला प्लीज सांगा मला. लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि शेअर पण करा. थँक यू.